नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये आपण बीड पोलीस पाटील भरती 2026 पदांतरण पोलीस पाटील प्रश्नपत्रिका संच क्रमांक 4 यामध्ये आपण सादर करणार आहोत, जे की तुम्हाला पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला असं बघा, 2026 मध्ये भारतात 16वी जनगणना कोणत्या वर्षी घेण्याची तयारी सुरू आहे? बघा, 2026 मध्ये भारतात 16वी जनगणना कोणत्या वर्षी घेण्याची तयारी सुरू आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 2027 मध्ये 16वी जनगणना घेण्याची तयारी सुरू आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, 2026 आशियाई क्रीडा स्पर्धा कुठे होणार आहे? 2026 मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धा ही कोणत्या ठिकाणी होणार आहे? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे जापान या ठिकाणी 2026 आशियाई क्रीडा स्पर्धा जापान या ठिकाणी होणार आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, 2026 मध्ये डिजिटल इंडिया 2.0 योजना कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे? 2026 डिजिटल इंडिया 2.0 ही योजना कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो, चालू घडामोडीचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे आय टीशी संबंधित आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो, 2026 ICC T20 वर्ल्ड कप कुठे होणार आहे? 2026 ICC T20 वर्ल्ड कप हे कोणत्या ठिकाणी होणार आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे भारत या ठिकाणी 2026 ICC T20 वर्ल्ड कप भारत या ठिकाणी होणार आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, 2026 मध्ये कोणत्या राज्याची नवीन महिला सुरक्षा योजना जाहीर केलेली आहे? 2026 मध्ये कोणत्या राज्याने नवीन महिला सुरक्षा योजना जाहीर केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे आपलं महाराष्ट्र. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, 2026 मध्ये ब्रिक्स मध्ये नवीन देश कोणता सामील झालेला आहे? 2026 मध्ये ब्रिक्स मध्ये नवीन देश हा कोणता सामील झालेला आहे? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे UAE हा देश ब्रिक्समध्ये नवीन सामील झालेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, 2026 G20 शिखर परिषद कोणत्या शहरात होणार आहे? 2026 मध्ये G20 शिखर परिषद ही कोणत्या ठिकाणी होणार आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मियामी या ठिकाणी 2026 मध्ये G20 शिखर परिषद ही या ठिकाणी होणार आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, भारताचा 2026 अंदाजे GDP वाढ दर किती टक्के आहे? भारताचा 2026 अंदाजे GDP वाढ दर किती टक्के आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 6 ते 7% आहे. किती आहे मित्रांनो? 6 ते 7% हे 2026 मध्ये GDP असण्याची शक्यता आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, COP 31 परिषद 2026 मध्ये कुठे होणार आहे? COP 31 परिषद म्हणजे 2026 मध्ये कोणत्या ठिकाणी होणार आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे तुर्की या ठिकाणी होणार आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, भारताचे विद्यमान पंतप्रधान कोण आहेत? भारताचे विद्यमान पंतप्रधान कोण आहेत हे आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे नरेंद्र मोदी हे भारताचे विद्यमान पंतप्रधान आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, 2026 अर्थसंकल्पात सर्वाधिक भर कोणत्या क्षेत्रावर देण्यात आलेली आहे? 2026 अर्थसंकल्पामध्ये सर्वाधिक भर हे कोणत्या क्षेत्रामध्ये देण्यात आलेली आहे? प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे पायाभूत सुविधा यावर 2026 मध्ये अर्थसंकल्पामध्ये जास्त भर देण्यात आलेली आहे. कशावर मित्रांनो? पायाभूत सुविधा. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, RBIचे गव्हर्नर कोण आहेत? RBIचे गव्हर्नर कोण आहेत ते आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे संजय मल्होत्रा हे RBIचे सध्याचे गव्हर्नर आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, सारे जहाँ से अच्छा हे गीत कुणी लिहिलेले आहे? सारे जहाँ से अच्छा हे गीत कुणी लिहिलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मोहम्मद इक्बाल यांनी सारे जहाँ से अच्छा हे गीत त्यांनी लिहिलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, सरपंचाची निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय कोणत्या राज्याने प्रथम घेतला होता? बघा, सरपंचाची निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय हे कोणत्या राज्याने प्रथम घेतला होता?
ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे महाराष्ट्र या राज्याने प्रथम निर्णय घेतला होता. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, 2026 मध्ये कोणत्या बँकेचे विलिनीकरण झाले आहे? 2026 मध्ये कोणत्या बँकेचे विलिनीकरण झालेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे पंजाब नॅशनल बँक या बँकेचे 2026 मध्ये विलीन करण्यात आलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, UPI सेवा कोणत्या संस्थेने विकसित केलेली आहे? UPI सेवा कोणत्या संस्थेने विकसित केलेली सेवा आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे NPCI. काय मित्रांनो? NPCI या संस्थेने UPI ही म्हणजे विकसित केलेली संस्था आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? बघा, राज्यसभेच्या सदस्यांचा काळ किती वर्षाचा असतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 6 वर्षाचा राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ असतो. किती वर्षाचा मित्रांनो? 6 वर्षाचा असतो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, सांबर हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे? सांबर हे खाऱ्या पाण्याचे सरोवर हे कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे राजस्थान राज्यामध्ये सांबर हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, काचेला कापण्यासाठी कशाचा वापर केला जातो? काचेला कापण्यासाठी कशाचा वापर केला जातो? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे हिऱ्याचा वापर केला जातो. कशासाठी मित्रांनो? काचेला कापण्यासाठी. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, पंचायत राज ही संकल्पना कोणाच्या प्रेरणेतून साकारलेली आहे? पंचायत राज ही संकल्पना कोणाच्या प्रेरणेतून साकारलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे महात्मा गांधी यांच्या प्रेरणेतून पंचायत राज ही संकल्पना मांडण्यात आलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, भारतातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? बघा, भारतातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते आहे ते आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे हेमिस. हेमिस काय मित्रांनो? भारतातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, ग्रीन हायड्रोजन मिशन कोणत्या देशाचे आहे? ग्रीन हायड्रोजन मिशन हे कोणत्या देशाचे आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे आपल्या भारत देशाचे ग्रीन हायड्रोजन मिशन आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, गांजरामध्ये कोणते जीवनसत्व भरपूर प्रमाणामध्ये असते? गांजरामध्ये कोणते जीवनसत्व हे भरपूर प्रमाणामध्ये असते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे जीवनसत्व अ हे गांजरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, जागतिक ओझोन दिन कधी साजरा केला जातो? बघा, जागतिक ओझोन दिन हा कधी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 16 सप्टेंबर या दिवशी जागतिक ओझोन दिन साजरा केला जातो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, महानगरपालिकेच्या प्रमुखाला काय म्हणतात? बघा, महानगरपालिकेच्या प्रमुखाला नेमके काय म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे महापौर असे म्हटले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झालेली आहे? बघा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ही कधी झालेली आहे? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 1885 मध्ये राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झालेली आहे. म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ही 1885 मध्ये झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, भारतीय संविधान कधी लागू झाले आहे? बघा, भारतीय संविधान हे कधी लागू झालेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 26 जानेवारी 1950 ला भारतीय संविधान हे लागू झालेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? बघा, आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 5 जून या दिवशी आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिन साजरा केला जातो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो? बघा, महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1 मे या दिवशी महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? अजिंठा लेणी हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी अजिंठा लेणी आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. असे होते मित्रांनो आपले 30 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.